तुम्ही ठरवा। एक तुम्ही समजून घ्या, हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता। आता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं। एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही। मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली, पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे। या पुऱ्या डिस्कशन मध्ये तुम्ही बघितलं असेल, एरो नावाच्या कंपनीने VSRचं हे विमान हायर केलं होतं। ते सरकारी GR प्रमाणे केलं होतं। साई आणि एरो या 2 कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की VIPंना विमान देण्याचं। आणि मग 15 ते 31 तारखेपर्यंत एरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती। एरोने ते बुकिंग केलं होतं। तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे तो हँडलर आहे, तो एरोचा हँडलर आहे। त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके, म्हणजे कुठे ते मिसरिप्रेझेंटेशन झालं। ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय माहिती मिळालेली नाही, पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं। म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय। सर, तुम्ही म्हणालात की CID ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रोब करता, तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रोबची स्पेसिफिक डिमांड करताय का? DGCAवर आमचा विश्वास आहे, पण बघा एक तुम्ही समजून घ्या, सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही, कोणावर ॲलिगेशन नाही, पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात, अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे। ती शंका पूर्ण करत असताना CID बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं, मग CID ह्या गोष्टी कशा करू शकतं? कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे। मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे? अशा भारताच्या बाहेरच्या 1-2 कंपन्या तुम्ही हायर करा, या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या। DGCA सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा। आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचे जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही, सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे। आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी। आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू। त्यामुळे CIDवर आम्ही आक्षेप घेत नाही, पण कधी कधी काय होतं, एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे CID का बघते, कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव CID होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम, ते चांगलंच काम करतात, पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही। म्हणून जे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे। गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये फक्त CCTV चेक करतायत, ते सुद्धा एअरपोर्टवरचे। त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्यापासून दूर पळतंय। कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून
कंपनीकडनं काय गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही. त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे. अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल नाही तर संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही. पण अशी गोष्ट दिसू नये. मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे. 2023 सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल. दुसरी गोष्ट, VSRचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे. अजून सुद्धा VIP त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं मत आहे. या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला DGCAला त्या ठिकाणी देऊ, मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे CID करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे, त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि आज आम्हाला असं कळतंय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताई आपलं सुनीता वहिनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक, बाबा पाटील, हे सगळे CM साहेबांना भेटले होते. एक त्यांनी तिथं पत्र दिलंय. म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली, आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र देऊ.